आणि कधी कधी या गोष्टीचं कुतूहल वाटतं की असे लोक आपल्या बरोबर यायला लागलेले आहेत, त्यापैकी जाणीवपूर्वकरित्या त्याचा उल्लेख करतो आमचा गोरख पडळकर. मला प्रश्न पडतोय, सगळी अरबाब सत्ता असताना ही मंडळी इकडे का यावी गोरख सारखे, मला प्रश्न पडतोय. अजून एक आहे, त्याचं नाव घेतल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आज नको, ते नाव मी शेवटच्या दिवसाकरता ठेवलेलं आहे. 18 तारखेला ज्यावेळेस बोलल त्याला आपण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, ऑल आउट बॅटिंग, बाहेर निघून हाणायचं, तिथं बोलू. बाहेर निघून बॅटिंग ज्या वेळेस करतो आपण त्यावेळेस आपण बोलूया, आज नको. पण गोरखचा आग्रह होता आज प्रवेश करायचा, म्हणून मी गोरखचं नाव घेतलं. एक अतिशय सामान्यातील सामान्य कार्यकर्ता, त्याच्यापासून तथे मनोज आहे, धनेश्वर आहे, कालिदास आहे आणि विनोद सौंदरमले आहे, महेश ढेरे आहे. आपल्याला विचार करायला लावणार की आपण काय करतो. कोण आपण आमदार नाही, खासदार नाही, काही नाही, सत्ता नाही, पद नाही, काय. पण तिथं बसून आहेत आपण. बसून असण्याचं कारण आहे की किमान लोकांचे प्रश्न आपण ऐकून घ्यावेत आणि त्यातनं मार्ग काय निघतोय का हे धीर देण्याचं काम मी आजपर्यंत तिथं बसून करत आहोत. एवढंच काम करत. प्रश्न अनेक आहे. अगदी आजकाल लोकप्रतिनिधी फ्यूज उडाला तरी तुम्ही बीडला फोन करता, आणि आम्ही असं दम्या आवाजात म्हणलं तरी, मी मुंबईला एक बैठक चालू आहे, 2 मिनिटं ऐका ना जरा, ते फ्यूज उडाले तेवढं सांगा ना. 3 तरुण पोरं मोटरसायकलवर जातात महेश, आणि त्यांना पोलिसांनी अडवल्यानंतर सुद्धा दुसरं तिसरं लगेच फोन करते की आमचं काय. ग्रामीण भागात दौरा करायला निघालो, अनेक गावात जे ग्रामपंचायती माझ्या विरोधात आहेत, अंगावर येऊ बोलायला लागले. अरे म्हणले एडीपीचा शब्द द्या ना, आज सकाळची गोष्ट आहे, पंचायत विरोधातली डीपीचा शब्द द्या, कार वस्तीचा ते सभा मंडपाचा शब्द द्या, अजून त्या महादेवाच्या मंदिराचा तिकडचा एक रस्ता शब्द द्या, एक स्मशान देऊ. मी म्हणलं निवडणुकीच्या नंतर पाहू. आज कसं होईल म्हणले, आता हो म्हणा म्हणले. तुम्ही परत एकदा म्हणलं मला आज का बोलायला म्हणले की पंचायत विरोधात की मतदान त्यालाच केलेलं, गेल्या 10 वर्षात मतदान इकडंच केलेलं, बोलायला नाही. म्हणलं सुनील मला कसं बोलायला राजा, तो तर अजून मतदान करायचंय म्हणे. मतदान करायचंय म्हणले साहेब, पण तुमच्या शब्दावर विश्वास आहे म्हणून तुम्हाला बोलायला लागेल. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आजही आपण 75 वर्षापेक्षा अधिकचा काळ झाला स्वातंत्र्य मिळून, प्रवास आपण करत असताना, फिरत असताना आजही लोक नाली, रस्ता, पाणी, लाईट, त्या पटेकर वस्तीवर अजूनही दिवा लावूनच काम चाललंय. दिवा लावूनच तिथं स्वयंपाक होतो, त्या वस्तीवर अजूनही लाईट नाही. त्या अशा लहान लहान गोष्टी, मूलभूत सुविधेच्या संदर्भात लोक आजही बोलतात. 10 वर्ष त्यांचे गेले, 15 वर्ष त्यांचे गेले, 10 वर्ष यांचे गेले, आणि 10च्या 10 वर्ष यांचे, त्यांचे 15 वर्ष पूर्णतः सत्तेत गेले. त्यांचे पूर्ण सत्तेत गेले. त्यांनाही पटतंय की हे पूर्ण सत्तेत गेलेले बुडवतंय. आणि आज जर काय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षातले 25 वर्ष सत्ता तालुक्यात असताना लोक आज त्याच्याबद्दल, मूलभूत सुविधेबद्दल जर काही बोलत असतील तर हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. मी तुम्हाला विश्वास देतो, आज पहिल्या रांकेतलं नंतर बोलल, पण शेवटच्या रांकेत बसणारा आणि आता प्रवेश करते जे काय झालेले, तुम्ही विश्वास ठेवा, 7 दिन खांद्याला खांदा लावून नाही तर 1 पाऊल पुढे जाऊन तुम्हाला साथ देईल. तुमच्या सुखदुःखात आम्ही आहोत, तुमच्या आनंदात आम्ही आहोत, तुमच्या दुःखात आम्ही आहोत,
आणि टोकाला आलेल्या प्रसंगी वेळ प्रसंगी घाव छातीवर घेणारे आणि पंडित मागे जाणारे नाही. हा परिवार, हा काळजी करणारा परिवार. काल एक जण संध्याकाळी मी संगमच्या गावातून बाहेर निघालो, जाऊ दे नाव घेत नाही, संगमच्या गावातून बाहेर आलो. 15 दिवस झाला प्रवेश केलेला, 15 दिवस 15 दिवस झाले प्रवेश केलेला. 7-8 दिवसात फोन करायला लागला पाठे. मी जेवता जेवता एक दिवशी रात्री जेवताना उशीर आहे माझ्या बरोबर होते. मला बोलायचंय म्हणले तुम्हाला. मी म्हणलं म्हणजे भयंकर भूक लागली आणि चुकीचं काही बोलू नको मला, म्हणजे भयंकर भूक लागली. 8 दिवसापासून सांगाल मी काय ऐकणार. 15 दिवस झाले म्हणजे मला परत यायचंय म्हणजे. अरे बोले अरे आत्ता गेला ना. काल शेवटी तिथं त्या संगम जवळ भेटल्यावर मी म्हणलं भानगड काय होतं. नाही म्हणलं मला कर्म ना म्हणून. आपल्या तालुक्यात हे नवीनच सुरू झालेलं आहे. मला कर्मना लक्ष्मणी नवीन आहे आपल्या तालुक्यात. हे 5वा 6वा केस आहे अशी. मला कर्म नाव आहे काही नाव मी कुणाच नाव नाही घेतलं. काही बोलू नाही. नसीबचं तर नंतरच आहे. मी संगम गावचं बोलतो. त्याची वेगळी भाषा आहे. मेरे को उधर कर्म रहा नाही. पण कर्म नाही हे काय, त्याचं कारण हा विषय विनोदाचा नाही. एका अर्थानं हा विषय खऱ्या अर्थानं सन्मानजनक आहे. का कर्मने म्हणजे लहान लहान गोष्टी एखाद्या कार्यकर्त्याचा चेहरा जरी पडला सदा तर मी विचारत होतो त्याला की तुझी अडचण काय, कशामुळे असं झालेलं, ही काळजी करत होतो. निघताना गाडीत बसताना सुद्धा प्रत्येकाला विचारलं. मी तुम्हाला बोललो नाही काय काम होतं म्हणून तुझं. गप बसल्यानंतर मी त्याला रात्रीचा फोन केला. कोरोनामध्ये काही लोक असे तिथं त्या लोकांना दिवसातनं 3 वेळेस फोन करायचो. एकदा फोन केल्यानंतर पहिल्यांदा मला त्या माणसाने सांगितलं साहेब आता माझं बरं आहे, थोडं आजच ऍडमिट झालोय, बरं वाटतंय, पण एक करा म्हणले मला सकाळ दुपार संध्याकाळ फोन करा म्हणजे साहेब. मला तिथून पुढे मी तुम्हाला काही काम मागत नाही, पण तुम्हाला जर मला जीवन पाहायचं असेल तर सकाळ दुपार संध्याकाळ फोन करा. इतकी भयानक स्थिती आहे इथं म्हणले साहेब. माईचा बाप दिसना, बापाचा लेख दिसना, लेखानी माय बापाला विचारलं नाही. आणि म्हणले साहेब इथं कुणी कुणाचं नाहीये, आमच्या समोरून प्रेत उचलून घेऊन चाललेले, एक फोन करा दिलासा दिल्यासारखं वाटतं. त्या अर्जुन गडकरीला तालुक्यातला नाहीये, पारगावचा राहणार आहे. अर्जुन बिमार पडला, कोरोना झाला, त्याला टाकलं त्या शेवगावच्या तिथं. फोन केल्यानंतर चांगला 1.5 क्विंटलचा माणूस जाड जूड धिप्पाड फोन केला. फोनवर म्हणून बस तिथं पेशंट असतील, आवडता रात्री गाडी पाठवली 11:30 वाजता ऍम्ब्युलन्स. तसाच उचलून मी शिरूरच्या दवाखान्यात आणला. आणि त्याचं म्हणणं एकच की साहेब मला बरं आहे, पण मला फोन मात्र करत जा म्हणजे साहेब. विसरलं तर मी करतो पण तुम्ही करत जावा म्हणजे साहेब. हा दिलासा देण्याचं काम आहे. कार्यकर्त्याला काय लागतं बघतात, अडचणीत काय तुमच्या आमच्या तालुक्यातल्या पंडित पवारामुळे तू लोकांची चूल पेटती का? नाही, असं नाही. एक विचारणारा माणूस पाहिजे की आमच्या पोरांच्या शिक्षणाचं काय चाललंय, आमच्या संसाराचं काय चाललेलं आहे, ते दिलासा देणारा माणूस पाहिजे आपल्याला. आणि ते काम करून हा विश्वास कालिदास तुम्हाला, मनोजला, विनोदला, आपल्या या सरपंचांना, या सगळ्यांना, या मंडळींना आज एक तुम्हाला 100% मी तुम्हाला खात्री देतो की खांद्याला खांदा लावून एक पाऊल नाही एक पाऊल पुढे चालतात. घात करणं आमच्या परिवारातलं नाही, हे होऊ शकत नाही. यार सत्ता असू नसू, यार फाटकं आपलं तुटकं मुटकं त्याच्याबरोबर राहणं हे आपलं काम. लोक म्हणते त्याला काय म्हणून विचारते तू, त्याच्या मागे काय म्हणलं, त्याच्या मागे काही नाही. तुम्हालाही विचारू, पण त्या गावात त्याला विचारल्याशिवाय जात नाही, कारण त्याची हालचाल विचारलं तरच त्याचं ठीक राहील, ही भावना आमच्या मनातली आहे. नवीन आल्याला नवीन आल्याला नवीन आहे, आणि जुन्या आपल्या नवीनला विचारायचं जुन्याला विचारायचं नाही असं नाही. म्हणून तुमच्या मनात शंका येऊ देऊ नका. गावातली गावकी भावकी चुकणार नाही, हे चालू राहील.
पण एक सांगतो तुम्हाला की तुमच्या प्रश्नाच्या विषयी उकल करण्याचा ज्यावेळेस प्रसंगी खात्रीनं सांगतो 100% त्या प्रश्नाला न्याय देण्याचे काम करू. जे आज करत आलो ते उद्याही करू. होय, माझी एक जिद्द होती, काही शंका नाही त्यामध्ये, की आमच्या वडिलांच्या समोर विजयला एकदा आमदार करायचं ही आमची जिद्द आहे. मी पाहिलेली सत्ता आहे, मी पाहिलेली सत्ता आहे. मी आमदार नाही, खासदार नाही, काय नाही, पण मी एकदा ठरवलं एक करायचं ते करतो. मला सत्तेची गरज लागत नाही. मी मुंबईला जाऊ, औरंगाबादला जाऊ, कुठेही जाऊ, या बीडला जाऊ, कुठेही जाऊ, मला सत्ता तितकी महत्वाची वाटली नाही. सत्ता एक साधन आहे. ते का पाहिजे, त्याचं एक साधन आहे. ती का पाहिजे तर या तालुक्याच्या विकासाच्या कल्पना ज्या काय आहेत, या तालुक्याच्या विकासाचं जे काही चित्र रंगवलेलं आहे, त्या चित्राला जर काही मूर्तमंत अवस्थेत आणायचं असेल तर त्याला सत्ता लागणार आहे. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आम्ही स्वप्न पाहतो त्या आमच्या आपला गेवराई तालुका सिंफना नदीतल्या पात्रातला टाका गावचा बंधारा व्हावा आणि टाका गावचा बंधारा झाल्यानंतर पेडगाव ते पाडळसिंगी पर्यंत हे 10 किलोमीटरचं जे काय अंतर आहे, तिथं फळबागा दिसावं, तिथंचे लोक उठावे आणि ऊस तोडीला जावं. याच्यासाठी आम्ही राजकारणात नाही आलो. हे पाहायचंय मला की पाडळसिंगीतले लोक फोन केल्यानंतर टोल नाक्यावर बसलो आणि फोन केला ये चहा प्यायला, त्यांनी म्हणलं पाहिजे नाही साहेब आज काही जमन आहे, मोसंबी काढायला लागलो, आज काही जमन आहे, सोयाबीन काढायला लागलो, फळबाग करायला लागलो. मला काय अडचणीचं नव्हतं काय. ही तालुक्यातली मार्केट कमिटी जी या बदामराव पंडित साहेबांच्या ताब्यात होती, ती मार्केट कमिटीची जागा आपण माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ताब्यात घेतली. आज एक पंचतारांकित मार्केट कमिटी आपण तिथं उभा करतोय. फळ, फूल आणि भाजीपाला मोफत तिथं मिळावा व्हावे ही सगळी व्यवस्था करतोय. आणि या पूर्ण मराठवाड्यात असं कोल्ड स्टोरेज तुम्हाला कुठं पाहायला मिळणार नाही. नफा तोट्यावर हे कोल्ड स्टोरेज आपण तिथं उभा करतोय. साधन पाहिजे, सुविधा पाहिजे, पाणी पाहिजे, शेतीमालाचा भाव पाहिजे. हे सगळं उभा करण्यासाठी मला तुमची साथ पाहिजे. मी तुम्हाला आज अतिशय नम्रपणे सांगतो, मी अटल कॉलेजच्या ज्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचा उपाध्यक्ष झालो आणि अटल कॉलेज 10 वर्षापूर्वी माझ्या ताब्यात आलं. 10 नाही, आता 12-13 वर्ष मी तिथं अध्यक्ष म्हणून आलो. कुलगुरूंना मी बोलवलं आणि कुलगुरू मी खाली बसलेलो, माझ्या समोर कुलगुरू भाषण करायला लागले. पंडित साहेब, गेवराईचं अटल कॉलेज म्हणजे हे मराठवाड्यातलं नामांकित कॉपी सेंटर आहे. मला थस झाले एकदम. काय धाडशी माणूस आहे म्हणले माझ्यासमोर बोलायला. काय करू, गटकाट गिळलं, एक शब्द बोललो, पण त्या लक्षात तुम्हाला असं त्याला देशातलं पहिलं कॉलेज आहे ग्रामीण भागातलं, त्याला A++ मिळालं. देशातलं पहिलं कॉलेज. मुली फोन करते, होय त्या तुमच्या घरच्या माता मावल्या मला फोन करते की आमच्या मुलीचं ऍडमिशन आहे, पहिल्या फॅकल्टी बघायची, वसतिगृहाला ऍडमिशन आहे. बायकांचं फोन करतात. त्याचं कारण हे तुमचं आमचं विश्वासार्हतेचं नातं
काही जाणे काय अतिशय सामान्य कुटुंबातला माणूस ज्याच्या निष्ठेला काही मर्यादा नाही आहेत त्याला असा माणूस तालुका पंचायत समितीचा सभापती होतो हे त्या पदाचा सन्मान वाढवणारा हा कार्यकर्ता आहे त्याचा मला अभिमान वाटतो. त्या पदाचा सन्मान या पोरांनी वाढवला आहे. लोकांमध्ये राहणारे माणसं आहेत. दादा घोडके सारखा एक सामान्य कार्यकर्ता मला लोकांनी विचारलं आणि त्याला काय दिलं म्हणलं कुणाला ते द्यायचं म्हणलं की मला खात्री होती बाजार मांडणारा नाही बाजार मांडणारा नाहीये मोकळा सुटणारा नाही. आणि आज तुम्हाला अगदी जबाबदारीने सांगतो मित्र ही यादी जी काय लागली ती माझ्यापेक्षा या पोरांचं कर्तृत्व जास्त आहे दादाचं. जाऊ जाऊ याद्या थोडा केल्या पण एक जग मला आतापर्यंत म्हणलं नाही भैया त्याला दादाला मी 5,000 रुपये दिले माझं काम कसं काय नाही झालं असा एक जण म्हणू शकत नाही. गोकुळ चोरमले सारखा एक सामान्य माणूस काल रेतीला जाऊन भाषण करतो 300 लोकांच्या लाभ दिला कुणाला कोणाची हिंमत देऊ नाही होऊ शकत नाही. आणि म्हणून आपण कार्यकर्ता ओळखला पाहिजे मित्र. कार्यकर्ता ओळखणं गरजेचं सामान्य माणसापर्यंत पोहोचणारा कार्यकर्ता आपल्याला पाहिजे. मला अभिमान आहे की हे पोरं आपल्या बरोबर काम करतात. रवी सारखं असं मुजीब सारखं असं दादा सारखे असतील तिथं असणारे असे अनेक लोक आहेत हे काम करणारे जे काही पोरं आहेत त्यांच्यावर जीव वळवून टाकला पाहिजे. तिच्या काय देतो तू आपण यांना काय पण आज सकाळी रात्रीच्या 12 वाजता म्हणले जा म्हणलं तिकडं एखादी घटना घडलेली निघाले उठले घरावर तुळशीपत्र घेऊन निघणारे लोक आहेत. अतिशय उत्तमरित्या काम करणारे लोकांपर्यंत पोहोचणारे आणि लोकांचे गळाने ऐकून घेणारे आपल्याला कार्यकर्ते पाहिजे. लोकांच्या अंगावर जाणार नाही पाहिजे असं नाही. 18 पगड जातीला घेऊन जात आपण काम करत आलेलो आपल्याला काही बंधन नाही की याला इथून सभापती करा त्याला तिथं सभापती करा. काय रे हिशोब आम्हाला विचारायला तू आम्हाला विचारतो हिशोब तू. माझा सख्खा भाऊ होता ना त्यावेळेस नव्यानं राजकारणात आला ना ओपनची जागा होती. ओपनच्या जागेवर माझ्यावर इतकं दडपण असताना मी विजयला बाजूला सरकारने सांगितलं आणि बाबूराव जाधव तिथं सभापती झाला. माझी मुळात या पांढऱ्यांची माझी मैत्री पांढऱ्यांना ओपनच्या जागेवर आणि ते सुद्धा दोनदा पांढऱ्यांनी सभापती झाले. मी जात नाही पाहिजे माझे संबंध तेवढे होते जातीपातीच्या पलीकडचे हे संबंध होते. आणि आजही हे जे काही मिळतंय त्यांच्या कर्तृत्वावर हे पद बघतंय या कुणाच्या मनात काही शंका असण्याचं काही कारण नाही. जालिंदर पिसाळ सारखा एक त्याला विचारलं नाही मी तू कोणत्या पक्षाचा आहे काय म्हणून अजूनही मला माहित नाही तो कोणत्या पक्षाचा आहे म्हणून. तिथून उठला तिथं शिरसदेवीला जिल्हा परिषदचे मेंबर झाले जिल्हा बँकेचे संचालक झाले. त्यांच्या विरोधात ते गैनीनाथ उभा होते गैनीनाथ घरचे. मला सांगितलं गैनीनाथनी एक दिवशी माझा 1 पेक्षा जास्त खर्च झाला म्हणजे तुम्ही भरून द्या म्हणजे कशामुळे खर्च झाला. ज्यानंतर आम्हाला एक दिवशी विचारलं आम्हाला काय त्या आपलं जिल्हा परिषदेला किती खर्च केला तुम्हाला काय म्हणजे 1.5 लाख रुपये गेले मॅम आपटून खावा वाटतं 3 लाख त्या भल्या माणसाचे कुठे बंद पैसे आणि इथून उठून तिथं जिल्हा परिषद. पण जे लोक समाजाला दिशा देण्याचं काम करतात या लोकांना जर काही संधी दिली तर आघाडीत पडलेला समाज निश्चितरित्या पुढे येतो हे माझा अनुभव आहे. अनेक षडयंत्र होते कालपर्यंत पाताळयंत्री काम झालं. व्यासपीठावरचे या मंडळींचे प्रवेश होऊ नये कुणाला नोटिसा दिले कुणाचा प्रवेश रोखण्याचा प्रयत्न झाला कोण गुरगुर झालं काय शेवटी कार्यकर्ता हा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे. आणि अगदी प्रामाणिकपणे सांगतो हीच भावना आमच्या मनात आहे. म्हणू शकत नाही तालुक्यातलं कुणी काल गावाच्या नावासहित सांग मी गंगावडी शेवटचं गाव करून आलो तोपर्यंत ही इथं पोहोचलेही होते. मला मोठी पंचायत पडली त्या गंगावाडी गावातलं सगळं बोलणं झाल्यावर
माझी गाडी आली आणि मला म्हणजे सगळ्यात महत्वाचं काम राहिलं नळ योजनेचं म्हणून ते कधी करून द्या मला उगाच शंका आपला कार्यकर्ता कुणी गुत्तेदार आहे काही त्यानं काम कुणी केलं त्याला काही विचार कधी करता सांगा तिला काय अडचण ते पाईप तिथं 2 वर्षापासून पडलेले नावही सांगणार नंतर कळलं आमच्या थोरल्या मालकाचं काम आहे काम त्यांचं आणि मला ते म्हणते काम कधी करून जातात काय पद्धत मला काही कळत नाही आणि म्हणून एक मी परत एकदा सांगतो एक विश्वासाचं नातं आहे भले ते काही असणार आमच्या पाण्याची व्यवस्था करा एक विश्वासाचं मी आमदार खासदार नव्हतो आजही नाहीये प्रखर दुष्काळ होता आणि त्या दुष्काळात पिण्याच्या पाण्याशिवाय पाणी जायकवाडीमध्ये शिल्लक नव्हतं या 66 ग्रामपंचायतीला अर्ज करायला लावले की जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी तुम्हाला कायद्याने पाणी सोडावं लागेल आणि जनावरांना पाणी सोडण्याच्या निमित्तानं पाणी सोडलं आणि त्या बॅरेजमध्ये आपण साधारण 40% सगळे बॅरेज आपण भरून घेतले परमेश्वराच्या कृपेनं जून महिन्यात पाऊस पडला नाहीतर थेट कोरगाव ते खाली हिवऱ्यापर्यंत या पिकाची राख रांगोळी झाल्याशिवाय राहिली नसते ते कुणाचं काम आहे आमचं कवाड लावून बंद पडलेली माणसं शेवटी आम्हाला रस्त्यावर यावं लागलं आणि इथं न्याय द्यावा लागला आज या निमित्तानं एवढंच सांगाल की न्याय देत असताना दुजाभाव करण्याचं काही कारण नाहीये परत एकदा अगदी खात्री बाळगा काही लोक इथं ऐकायला आलेले हो 2-3 चेहरे मला दिसले मी त्यांना मेसेज केला आता मोबाईलवर मी अगदी खात्रीने सांगतो तुमचे नावं मी घेत नाही मी नावं घेणार नाही पण आमचा इशारा झाला माझा मेसेज पोहोचला तरी माझ्याकडे पाहिलं मी फक्त त्याला लिहिलेले कसं काय 3 जण मला दिसले 3 जण आहेत आता अजून किती असतील मला माहिती पण मी त्या तिघांनाही सांगतो तुम्ही ऐकायला आला असता अरे पाठिंबा देणार असता तरी पण एक परत सांगतो की हे घर हे पंडिताच्या मालकीचं नाहीये हे तालुक्यातल्या सर्वसामान्यांना न्याय देण्याची या सगळ्यांच्या साक्षीनं तुम्हाला तिघांना सांगली खात्री बाळगा मला माहिती आहे त्याच्यातल्या एक जणांची मोठी अडचण आहे तरी इकडं राहिला तरी कालच एक पट्टे आला हो मैं उधर ही रहूंगा लेकिन काम तुम्हारा करूंगा ये बोलने त्याची खासगी अडचण त्याची अडचण बरोबर त्याची अडचण मोठी अडचण आहे मला सांगितलं तर काम कर ना कर निवडणुकीनंतर मला येऊन भेटू ही अडचण काय माझ्या त्यांना सांगितलं निवडणुकीनंतर येऊन भेट तुला या अडचणीतनं तू मतदान नाही केलं तरी मदत करणार मी मला फक्त येऊन माझ्या मोबाईलमध्ये मला मेसेज कर वाद करण्याचा आता बिलकुल इच्छा राहिली नाही मला भलतं वाद केले सगळं केलं 30 वर्षाच्या राजकारणात काय हो कुणाचा गोठा बंद कर कुणाची विहीर बंद कर काय करायचं इथून आज मी त्या कोरगाव खडीच्या सरपंचाला सांगितलं काय बाबा कुणाचा आरवायचा नाही काय सामान्याला जितकी मदत करता येईल ती मदत करत राहू परत एकदा ते पलीकड बसलं डिग्रे तुमच्यात बसलं आमची शीतल गोगळू या पांढरे डिंगरे या सर्व मंडळींपासून काढून तुमच्यापासून परत घ्यावं मला त्यांची नाही त्यांची मला मदत लागत फक्त टक्का कमी करा आणि बाप्पा मी साधारण माणूस आहे मला टक्का कमी करा तिथं बसल्याला सुद्धा उठला शांतीलाल शिंदेवाडी आनंदपूर मधला टक्का कमी करा ही सगळी मंडळी इतके प्रेमाची किती नशिबवान माणसं आहोत आणि माझ्यापेक्षा विजय किती नशिबवान आशीर्वाद द्यायला आलेला आहात
मला खात्री आहे कालिदासनी सांगितलं, विनोदनी सांगितलं, अनेकांनी बोलून दाखवलं. मला खात्री आहे उद्याच्या या निवडणुकीमध्ये ही निवडणूक ही फक्त आमची नाही, तर ही निवडणूक ताब्यात घेऊन तुम्ही स्वतः उमेदवार आहेत असं समजून या गेवराई तालुक्यातलं मताधिक्य हे वाढावं आणि मुंबईला ते मताधिक्य पोहोचावं. हे आशीर्वाद विजयाला द्या. उद्याच्या 20 तारखेला सर्वाधिक मतांना बीड जिल्ह्यातलं मताधिक्य सर्वाधिक देऊन विजयला राज्याच्या सर्व उच्च पंचायतीमध्ये काम करण्याची संधी द्या. एवढीच एक विनंती करतो आणि आपली रजा घेतो.